लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. संत तुकारामांची ही अभंगवाणी बरंच काही सांगून जाते. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा कधीतरी आपण पुन्हा एकदा लहान व्हावं असं बऱ्याचदा वाटत असतं. मग विचार करा, हे लहानपण आत्ता जी मुलं जगतायत त्यांच्याबद्दल आपण खरं तर किती आनंदी असायला हवं. पण मग याच निरागस मुलांना का बरं भक्ष्य केलं जात असावं? ज्या मुलांना दुनियादारीची समज नाही, चांगलं वाईट समजत नाही, ज्यांच्यासाठी हे संपूर्ण जगच खेळण्या बागडण्यासाठी आहे, अशा या लहान मुलांची निरागसता जर कोणाचा शत्रू ठरत असेल तर याहून मोठं दुर्दैव नाही. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. पप्पा, एका पत्रिकेने काय होणार? मला अजून पत्रिका द्या ना. आपल्या एरियामध्ये पत्रिका मीच वाटणार. सगळ्यांना सांगणार आराधना दीदीचं लग्न आहे. सगळ्यांनी यायचं. अगं हो, आराधनाचं लग्न ठरलंय ही बातमी तुझ्या चालत्या बोलत्या एफ मार्फत कधीच सगळ्यांच्या घरी पोहोचली. अगं आजच लग्न पत्रिका आल्यात ना छापून, जरा धीर धर. पण पप्पा, तुम्ही नंतर देणार आहात मला पत्रिका. नंतर बोलतील की पत्रिका संपल्या. देई ना बाळा, देई. खरं? बरं, आता आपलं घर आलं, चल. मम्मी हे बघा मी काय आणलं. काय? हे बघ. अरे वा, इतके पैसे? मम्मा हे बघ, दीदीच्या लग्नाची पत्रिका. वा, मस्त. बरं सान्वी, आता जा तू फ्रेश होऊन घे, मी जेवायला वाढते. ठीक आहे. 10 लाख आहेत आणि या लग्नाच्या पत्रिका कल्पना बहिणीला देऊन होतो. म्हणजे कसं आहे, त्यांची शॉपिंग बाकी आहे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. काय झालं? आराधनाचं लग्न ठरलंय, तुला आवडलेलं नाहीये का? हो, काही काय बोलताय, तसं नाही, पण इतकं सगळं करायची काय गरज आहे? हे बघ नीता, आपल्यामध्ये वाद असले ना तरी भाऊबंदकी जपावी लागते. आणि ही आराधना ही माझ्या सख्ख्या भावाची मुलगी. अगं उद्या आपल्या सानूचं सुद्धा लग्न ठरणारच आहे की, तेव्हा अशी नाती तोडून चालत नाहीत. मी तुम्हाला अडवत नाहीये, एवढं कशाला केलं पाहिजे? आधीच आपण 5 लाख दिलेत आणि आता हे 10. आई बघ, असंही माझ्या बाबांनी ना प्रॉपर्टीचे समान हिस्से केलेले नाहीये. आता ते आपल्याकडे राहायचे, त्यात दादाशी त्यांचं पटायचं नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर जास्त हिस्सा केला. आणि आता दादा या जगात नाही, तेव्हा त्याच्या पश्चात त्याच्या मुलांची जबाबदारी माझीच आहे ना. अगं माझं कर्तव्यच आहे ते. अहो पप्पा, जर तुम्ही सगळे पैसे दीदीच्या लग्नाला दिले, मग मला नवीन ड्रेस कोण घेणार? अरे बापरे, मी घेईन ना. तुमच्याकडे अजून पैसे आहेत? तुझ्या ड्रेस पुरते ना मी बाजूला काढून ठेवलेत. थँक्यू पप्पा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बेटा. सानवी, कुठे चाललीस? काकू कुठे चालली आहे? अरे वा, हे घे, खा. नकोय मला. बाबांनी सांगितलंय तुझ्याकडून आणि अनोळखी माणसांकडून काहीच घ्यायचं नाही. तुषार, अरे नावांच्या लिस्ट मध्ये विजया मम्मीचं नाव तू टाकलेस का? विजया मामी म्हणजे ती बोरीवली वाली? हो हो हो, लिहिलंय. नाही का, आठवणीने लिही, कारण तुला माहितीये ना तिच्या माहेरचे किती करतात मामांसाठी. हो ग, लिहिलंय. येऊ का? अरे निघेल का? ये. पत्रिका आणल्यात. हो. बहिणी, आपण एवढ्या ऐनवेळी दिल्या पण तरी लवकर छापून दिल्या ना. नाही बरंच झालं ते. ठीक आहे, 10 लाख आहेत. काका याची काहीच गरज नाही आहे. अरे असं कसं? आराधना माझी पुतणी आहे आणि लग्न करायत करू तेवढा खर्च कमीच असतो. अरे तुषार, ठेव ते पैसे, आपलेच पैसे ते आपल्याला परत देतात. आणि आजकाल 10 लाखात मुलींची लग्न होतात. बहिणी, अहो असं काय बोलताय?
याआधी मी 5 लाख ट्रान्सफर केले होते आणि आज हे 10 लाख रुपये देतोय. हे बघा, माझ्या बाबांनी माझ्या नावावर जास्त इस्टेट केली, या हिशोबाने जर तुम्ही बोलत असाल ना तर तसं काही नाही आहे. मी जरा जास्तच देतोय. म्हणजे तुम्ही ना कधीच सॅटिस्फाईड नसता. बरं जाऊ दे. आराधना, काय झालं? म्हणजे तयार आहे ना लग्नाला? ठीक आहे, भेटून येतो तिला. पत्रिका दाखवतो म्हणजे जरा खुश होईल. पाहिलंस, आपलेच पैसे देऊन वर तोंड करून आपल्याशी कसा बोलतोय ते. हे आई प्लीज, उगा जुन्या गोष्टी काढूच नको तू. अगं बाबांनंतर त्यांनीच आपलं सगळं केलंय. पण ना, मी बोलले की फक्त माझं तोंड दिसतं, बाकी काही. आराधना, तुझ्या लग्नाची पत्रिका आणली आहे, ही बघ. कशी आहे? आराधना, प्रतीक खूप चांगला मुलगा आहे, तुला खूप सुखात ठेवेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या स्टेटसचा आहे. हो काका, मला पटतंय मी खूप चुकीच्या मार्गाने जात होते. आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं सॉरी काय म्हणतेस? इट्स ओके. असं होतं. तुला तुझं चांगलं वाईट कळलं ना, हे महत्त्वाचं. बरं चल, मी निघतो, मला बरीच कामं आहेत. माझ्या आरूचं लग्न आहे. हां चल, येतो मी. ओ पवार काकी, कासार दादा आले आहेत. काकीने बोलवलं बांगड्या भरायला. लवकर जा. हो ग, बाय. बाय. राणी दीदी, आराधना दीदी घरी जा ना, बांगड्या भरायला. आणि जरा मापातच भरा. सारिका ताईच्या लग्नात बघितलेलं मी, तू किती बांगड्या भरले असते. गौरी मावशी, अगं गौरी मावशी, दार उघड. गौरी मावशी, गौरी मावशी. अगं सान्वी, काय झालं? किती वेळ वाजवतेय? गौरी मावशी, कल्पना काकीने तुला बोलवलंय बांगड्या भरायला. कासार दादा आलेत ना, चल लवकर. हो बाळा, तू जा, मी आलेच 10 मिनिटात. हा, तू हो पुढे. हा सान्वी, मावशी, आज तुझा बर्थडे आहे. हे कोण आहेत? मी यांना इथे येताना खूपदा बघितलंय. अगं ते ना, अगं तुझ्या काकांचे मित्र आहेत ते. आणि सान्वी, असं दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघायचं नाही बरं का. चल तू जा पुढे, मी येते 10 मिनिटात बांगड्या भरायला. हा चल. अरे निखिल दादा. अरे प्रकाश, कसा आहेस? मी व्यवस्थित, तू कसा आहेस? बस मजेत. कशी चालू आहे लग्नाची तयारी? अरे नवरदेवाकडची मंडळी येणार आहेत ना, त्यांची राहायची सोय करायला चाललं. बरं, उद्यापासून मी सुट्टी टाकतोय. फुल टाइम तुझ्यावर मदतीला. काही मदत लागली तर हक्कानी सांगायचं. अरे हा. अरे सानू, हॅलो प्रकाश काका, कसे आहात? मी व्यवस्थित, तू कशी आहेस? मी बरी आहे. व्यवस्थित ना. बरं, तुझी लग्नाची शॉपिंग वगैरे झाली ना? हो. आवडलेत ना तुला? मग हा. नाचणार आहेस ना लग्नात? हो मग. हा. पण काका, हा. तुमचा तो मित्र रोज घरी काय येतो? माझा मित्र कोण ग? तुम्हाला ना माहिती, त्यांनी गौरी मावशीला एवढं मोठं गिफ्ट दिलेलं. अरे तुम्ही ऑफिसला जाता ना, त्याच्यानंतर ते रोज घरी येतात. मला नाव नाही माहिती, गौरी मावशीला विचारलेलं. गौरी मावशी बोलली की तो तुमचाच मित्र आहे. अगं असेल कोणी. तू एक काम कर, तू जा होमवर्क कर. परत 5-6 दिवस वेळ मिळणार नाही आपल्याला. जा. ठीक आहे, बाय. निखिल दादा, मी येतो उद्यापासून मदतीला. हो हो, ये ये. ठीक आहे.
दादा ते हे कर ना, व्यवस्थित कर तिकडे कलर मॅच कर. मेहंदीवाले ना हा आज जा जरा वाट तो बघते व्यवस्थित तुला. बघते पॅरल कलर. ते तू लिस्ट चेक केलीस का? नाही म्हणजे पत्रिका सगळ्यांना गेल्या आहेत का पाहिलं का? अगं मी सगळं चेक केलंय. नाही पुन्हा एकदा चेक कर. अगं केलंय बाबा, तू ऐक ना. हा. तुम्हा सगळ्या बायकांची सोय मागच्या बाजूला केली, ठीक आहे? हा, आणि हा. आम्ही सगळे इथे पुरुष झोपून केलंय. आजची ताजा खबर काय? अशी ताजा खबर ही आहे की बाबांनी जो मला ड्रेस घेतलाय तो दीदीच्या शालूच्या कलर सोबत मॅच होतो. अरे म्हणजे आता हिच्यासाठी एखादा मुलगा बघून इथे लग्न लावून टाकू. काय रे दादा, काय पण बोलतो. मी अजून लहान आहे. आधी तुझं लग्न मग माझं. कळलं. आणि आई बाबा कुठे आहेत गं? ते संध्याकाळी येतील. मी आराधना दीदीला भेटून येते. ए चला चला. अगं, सावकाश. चला. हळूहळू. सान्वी काय पद्धत आहे ही? अगं मज्जा केली ग. वाव, केवढं सुंदर सजवलंय. मी पण एक घेणार. अजिबात नाही हा. तू गपचूप बाहेर जा आणि खेळ जा. मला पण मेहंदी काढायची आहे. एक कोण दे ना. नाही देणार. नाही देणार. नाही. मग मी बाबांना सांगेन. हे घे. एकच. त्या दोघांना पण मेहंदी काढायची आहे. अजून 2 कोण दे ना. हे घे, पण बाबांना काही सांगू नकोस. हो, नाही सांगणार. थँक्यू, बाय. ए चला. ए मस्त काढली आहे ना मेहंदी. हा, मी ना घरी जाऊन मम्माला दाखवते. आपण संध्याकाळी भेटूया. बाय. नक्की. हा बाय. सान्वी अवघी 10 ते 12 वर्षांची मुलगी. आपल्या बहिणीचं लग्न ठरलं म्हणून तिचा आनंद गगनात मावत नव्हता. कोणाला सांगू आणि कोणाला नको अशी तिची अवस्था झाली होती. हातावर मेहंदी काढून, हातात बांगड्या भरून लग्नातली ही करवली सगळीकडे आनंदानं मिरवत होती. पण अचानक तिचा हा आनंदाचा खळखळणारा झरा शांत झाला. तिचं वागणं कोणाच्या डोळ्यात खुपत होतं का? असं नेमकं काय घडलं होतं की तिच्या निरागसतेनं, अजाणतेपणानं कुणाचा तरी रोष ओढून घेतला होता? तिला किडनॅप करण्यात आलं होतं का? की अजूनच काही अघटित घडणार होतं? अरे ते लाइटिंगच्या कामाला सगळं काम झालं, तू काळजी करू नका. या आता येतेस तू? नाही मला वाटलं डायरेक्ट तू लग्न मंडपातच भेटणार मला. नाही नाही, ती येणारच होती. मीच तिला म्हटलं आपण एकत्र जाऊया. बरं, नवऱ्या मुलाकडची मंडळी हॉटेलला व्यवस्थित पोहोचली आहे. मी आता तिकडनंच येतोय. मी आराधनाला भेटून येते. हो जा. बरं, तिथे काही प्रॉब्लेम नाही ना? आणि बाकी नाही, सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा अगदी उत्तम झाली. काही प्रॉब्लेम येताना त्रास नाही ना झाला. नाही नाही, काही नाही. आम्हाला काही त्रास नाही, त्यांना काय सोयला नको म्हणून. सानू आत नाहीये. तुषार सानवीला पाहिलंस का? अगं ती तर दुपारीच घरी गेली. नाही म्हणाली की संध्याकाळी आई बाबांबरोबर तयारी करून येते. हो काय? पण ती आलेलीच नाहीये घरी. काय? हो. असेल ती कुठेतरी खेळ. अरे इथेच कुठे ती कुठेच दिसत नाहीये. थांब हे बघ, शांत हो, आपण शोधू. तू इथे बघ. अगं इथेच असेल. तू शोध. आपण बघूया. हो बघा जरा. ये सानवी. ए भाऊ, एका लहान मुलीला बघितलं. लहान मुलगी. नाही कुठे असेल मला खूप काळजी हे वाटते. बघ, हे बघ, आपण खाली बघूया. म्हटली सानवी कुठेच दिसत नाहीये. मागे पण मला नाही. माहिती आहे सानू कुठे. कुठे? त्या धीरजकडे. धीरज धीरज पळाला वाटतं. पोलीस स्टेशनला जाऊया. चला. माझी मुलगी आज दुपारपासून गायब आहे साहेब. साहेब आमची सानू गायब. प्लीज प्लीज. हो साहेब, प्लीज. काय एक मिनिट तुम्ही आधी शांत बसा आणि नीट सांगा काय झालंय ते. बसा. सांगा काय झालं. साहेब, माझं नाव निखिल दाते. ही माझी मुलगी आहे साहेब, सान्वी, 11 वर्षाची आहे.
आज दुपारपासून माझ्या मोठ्या भावाच्या घरून बेपत्ता आहे. मोठ्या भावाच्या? हो सर म्हणजे माझ्या घरनं हा माझा काका आहे सर. माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि सानू आमच्याच घरी दुपारपर्यंत खेळत होती, पण ती म्हणाली संध्याकाळी आईबाबांसोबत येते, पण ती घरी पोहोचलीच नाहीये सर. नाही साहेब, आम्ही शोधतोय तिला, पण ती कुठेच नाहीये साहेब. तुम्ही बघावं साहेब. एक मिनिट, काळजी करू नका. बघाडे, हा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा आणि जमलं तर नाकाबंदी करा, पण मुलगी शहराबाहेर जाता कामा नये. ओके सर. बरं, तुम्हाला कोणावर संशय आहे? हो साहेब, धीरज कदम आमच्याच एरियामध्ये राहतो. त्याचा माझ्या पुतणीवर म्हणजे आराधनावर ना एकतर्फी प्रेम आहे. त्याला आम्ही आधी चांगली समज दिली होती, पण आज तो चक्क तिच्या रूममध्ये घुसला साहेब. धीरज, अनुराधा, तू काय करतोयस इथे? मला तुझ्याशी हे काहीतरी बघ, आत्ताच्या आता बाहेर जा, नाही तर मी ओरडे ना. ओरडू नकोस अनुराधा. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. तू माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल, पण मी तुझं लग्न दुसरं कोणासोबतही होऊ देणार नाही. ओरडू नकोस. माझं ऐक अगं. मला परत जर आमच्या घराच्या आसपास दिसलास ना तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन ना. चल निघ इथून. ॲड्रेस द्या त्याचा. साहेब आम्ही त्याच्या घरी गेलो होतो, पण लॉक आहे साहेब. त्याची काळजी करू नका, तुम्ही ॲड्रेस द्या. ठीक आहे, या तुम्ही. साहेब प्लीज बघा साहेब, माझी मुलगी आहे साहेब. साहेब प्लीज. काळजी करू नका, या तुम्ही. सर सर काय झालं? आज दुपारी काय झालं? काय झालं रे? दादा, या काकांनी आधी तंबाखू खाल्ला आणि मग त्याच हाताने या काकांना वडापाव खायला दिला. काय रे, कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे तुझा? चुकलं साहेब, चुकलं साहेब. ट्रॅक्टर कुठे आहे? काय चुकलं? काय चुकलं? चुकलं काय चुकलं? याच्या कॉन्ट्रॅक्टरला फोन लावतो सर. आधी चुकलं साहेब. चाल बाहेर चल. ठीक आहे, त्याचा मोबाईल नंबर, नाव, ॲड्रेस सगळं द्या. एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे रितसर तक्रार नोंदवा. आम्ही बघतो काय करायचं काय. शिंदे मॅडम, त्यांची तक्रार नोंदवून घ्या. नायकोडी, तुम्ही एक टीम घेऊन या धीरजच्या घरी जा आणि त्याची नीट चौकशी करा. मुलगी लहान आहे, लवकरात लवकर शोधायला हवं. ओके सर. निखिल, तुमच्या घराकडे जाणारा हाच रस्ता आहे? हो सर, इथून पुढे. या. हे दुकान नेहमी असं बंद असतं का? नाही सर. म्हणजे त्याने काही पाहिलं असेल का? ठीक आहे, अजून काही माहिती हवी असली तर तुम्हाला कळवतो. या तुम्ही. साहेब प्लीज. काळजी करू नका, या. बघा ते तिकडे काय? सर तिथे तर झाडं झुडपं दिसत आहेत. चला जाऊन बघूया. सर, त्या आचार्याच्या माणसाशी बोलणं झालंय. तो कालच गावी गेलाय. त्याला मी भेटायला बोलवलंय. आणि सर, त्या धीरजचा फोन ऑन झालाय आणि त्याचं लोकेशन पण ट्रॅक झालंय. उचला त्याला. ओके सर. नाही माहिती. हात पुढे कर. हात पुढे कर. कुठे आहे सानवी? काय माहिती नाही साहेब. मी काही केलेलं नाहीये. माझं आराधनावर प्रेम आहे. त्या दिवशी मी तिच्या घरी गेलो होतो साहेब, पण सानवीला मी तिथे बघितलंच नाही साहेब. त्यामुळे मला माहित नाही साहेब. मग काल रात्री तू कुठे होतास आणि तुझा फोन बंद का होता? बोल. साहेब, आराधनाचं दुसऱ्याशी लग्न होतं हे सत्य मला पचवत नाहीये साहेब. मी काल दिवसभर बारमध्ये होतो. खूप दारू प्यायलो आणि साहेबांनी मला तिथूनच उचलून आणलं साहेब. तू खरंच बारमध्ये होतास?
की सानवीला गायब केल्यानंतर बारमध्ये गेलास हे आम्ही शोधून काढू. आणि तोपर्यंत हे शहर सोडून जायचं नाही, कळलं तुला? हो साहेब. सोडायला नायकोडी, आपल्या खबरांना याच्या मागे लावा. हा कुठे जातो, काय करतो, लक्ष ठेवा याच्यावर. ओके सर. ते आचाराच्या माणसाचं काय झालं, जळगाववाला? सर जळगाव पोलिसांना सांगितलंय मी, ते त्याला उचलतील आणि त्याची चौकशी पण करतील. नायकोडी, ज्या एरियातून सानवी गायब झाली आहे तिथे कुठे CCTV आहे का चेक करा. ओके सर. हॅलो, कुठे आहेस तू? तुला माहिती आहे ते काय घडलंय? हॅलो ऐक, मी तुला नंतर करते, कोणीतरी आलं. हॅलो, पोलीस स्टेशन. साहेब तिथं वरती हे बघा साहेब, तिथे. बॉडी चेक करा. इकडनं सर गळा दाबून मारण्यात आले. अजून कुठे काही मारल्याच्या खूण आहेत का बघा. हातावर अर्धवट मेहंदी आहे आणि वळ पण आहे. कदाचित तिला बांधून ठेवलं असं. सर सानवी गायब झाल्यापासून आम्ही हा सगळा एरिया चेक केला होता, तेव्हा तर इथे काहीच नव्हतं. सरळ गोष्ट आहे, हिचा खून काल रात्री झाला. बघा रे, आजूबाजूचा एरिया सर्च करा, बघा काय एव्हिडन्स मिळतो काय. ओके सर. नायकोडी, पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवून द्या आणि हिच्या घरच्यांना कळवा. ओके सर. हे दे. बॉडी जेव्हा इथे होती तेव्हा कुठे होतस? साहेब मी इथून घरी जात होतो, जाताना मला दिसली साहेब ती. ठीक आहे, जा तू. हा साहेब. सर धीरजवरती आपले खबरी लक्ष ठेवून होते. सानवी गायब होण्या अगोदर किंवा त्याच्यानंतर धीरजच्या हालचालींमध्ये त्यांना संशयास्पद काहीच नाही दिसलं. नायकोडी, आपल्याला सगळे अँगल्स चेक करावे लागतील. हे बघा, इथे जिथून सानवी गायब झाली आणि इथे या डेड एंडला जिथे जास्त रहदारी नाही, या झाडाझुडपांमध्ये आपल्याला तिची बॉडी 3 दिवसानंतर सापडली. याचा अर्थ सर सानवीचा PM रिपोर्ट. सर सानवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि तिची डेड बॉडी मिळण्याच्या 8 तास अगोदर तिचा मृत्यू झाला. काय? याचा अर्थ आदल्या रात्री कोणीतरी तिचा गळा दाबून खून केला आणि बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी या झाडाझुडपांमध्ये आणून बॉडी टाकली. सर अजून एक गोष्ट, सानवीच्या नखांमध्ये फोमचे पार्टिकल्स मिळाले. म्हणजे असा फोम साधारण आपल्या घरांमध्ये सोफे, बेड किंवा गाडीमधले सीट्स असतात, त्याच्यामध्ये जो फोम वापरला जातो तसे. म्हणजे तिला ज्या बेडवर किंवा सोफ्यावर बांधून ठेवलं असेल तिथे नक्कीच तिने स्ट्रगल केला होता. सानवी ज्या एरियातून गायब झाली त्याच एरियामध्ये तिची बॉडी पण मिळाली. नायकोडी, आपल्याला त्या एरियातल्या सगळ्या घरांमध्ये नीट तपास करायला हवा. तिथले बेड, सोफा नीट तपासायला हवा. त्या एरियातलं CCTV फुटेज पण बघायला हवं. आणि नायकोडी, सानवीशी रिलेटेड जितकी लोक आहेत त्या सगळ्यांचे कॉल डिटेल्स काढा. ओके सर.
मुलगा आणि मुलगी काय फरक आहे? मुलगा जर तुमच्या वंशाचा दिवा असला तर मुलगी तुमच्या घरची लक्ष्मी आहे. मुलांना जेवढं प्रेम, जेवढी संधी मिळते तेवढीच संधी मुलींना सुद्धा मिळायला पाहिजे. त्यांना प्रेम द्या, त्यांना एक संधी तरी द्या आकाशात भरारी मारायची. आकाश चेंगणे होईल. प्लीज सेव्ह गर्ल चाइल्ड, प्लीज. सावर सर, सान्वी गायब झाली त्या दिवशी त्या कॉलनीमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आलंय. सर, त्या कॉलनीमध्ये फक्त 2च सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. एक दुकानाबाहेर आणि एक संजय बनसोड म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्या पर्सनल कामासाठी त्यांच्या घराबाहेर एक सीसीटीव्ही लावलाय. सर, हे दुकानाबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज. कोण असेल ही बाई? याचं उत्तर तर आपल्याला निखिल आणि नीता देऊ शकते. तर शांत हो. साहेब ही गौरी आहे, प्रकाशची बायको. इथेच राहतात. गायब झालेल्या सान्वीचा शोध घेण्यासाठी आईवडिलांनी बरेच प्रयत्न केले. पोलिसांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण सान्वी काही सापडत नव्हती. असे अनेक जण होते ज्यांना खरं तर सान्वी खटकत होती. एक धीरज, ज्याचं आराधनावर प्रेम होतं आणि त्यानेच तर कदाचित गायब केलं नसेल ना. 2, प्रॉपर्टीवरून घरामध्ये बऱ्यापैकी गुंतागुंत होती आणि त्यावरून बरेच वाद होते. 3, आराधना आणि कल्पना या काहीतरी लपवत होत्या. आणि 4, आराधनाचंच काहीतरी चालू होतं जे कुणालाही ठाऊक नव्हतं. आणि या सगळ्या गुंतागुंतीमध्ये अचानक एके दिवशी सान्वीची डेड बॉडी सापडली. सान्वीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. नेमकं काय घडलं असेल तिच्यासोबत? पोलिसांसमोर प्राईम सस्पेक्ट म्हणून धीरज आणि जेवण बनवणाऱ्या आचार्याचा माणूस असे 2च जण होते. पण त्यामध्ये आता एक नवीन नाव आलं, गौरी. गौरी ही प्रकाशची बायको. प्रकाशला नकळतपणे सान्वीने गौरीच्या मित्राविषयी सांगितलं होतं. म्हणूनच गौरीने तर काही केलं नसेल ना, की आचार्याची कंप्लेंट केली म्हणून त्या माणसानंच याचा बदला घ्यायचं ठरवलं. पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अखेर खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढलंच, पण जे सत्य यातनं समोर आलं ते कल्पनेच्याही पलीकडचं होतं. खरंच काही नाही केलंय. मी माझ्या घरी निघून आले होते. या व्हिडिओबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? गौरी! प्रकाश, सॉरी सर, पण मी योग्य तेच केलं. गौरी, खरं सांग, तू मारलेस का सान्वीला? अहो, काय बोलताय तुम्ही? सर, मला सांगायला लाज वाटते. माझ्या बायकोचं दुसऱ्या पुरुषाबरोबर अफेअर होतं आणि ही गोष्ट मला सान्वीने सांगितली होती. त्या दिवशी मी काय नाही केलं. माझ्या प्रकाश, सॉरी, माझी चूक झाली. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट माहिती होती की सान्वीने तुमच्या अफेअरबद्दल प्रकाशला सांगितलं होतं? हो, आणि म्हणूनच मला तिचा खूप राग आला होता. तिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि म्हणूनच मला तिला धडा शिकवायचा होता. धडा शिकवायचा होता? कशाबद्दल? तुमची चूक तिने अजाणतेपणे प्रकाशला सांगितली याबद्दल?
आणि गौरी, सानवीने तुझा संसार उद्ध्वस्त नाही केला, तू स्वतः उद्ध्वस्त केलास. आणि म्हणून तुम्ही तिला मारलं. हो नाही, मी खरंच तिला काही नाही केलंय. मला तिला फक्त दम द्यायचा होता म्हणून मी रागाच्या भरात तिला कानाखाली मारली. नंतर ती घाबरून तिकडनं पळून गेली. मी मागे गेले तिच्या, पण ती मला काही सापडली नाही. नंतर प्रकाश ऐकणारे, मी नाही मारलं तिला. तर दाते फॅमिलीमध्ये प्रॉपर्टीवरनं खूप वाद आहे. निखिलच्या वडिलांनी प्रॉपर्टीची असमान वाटणी केली. निखिलला जास्त संपत्ती मिळाली, पण भाऊ गेल्यानंतर निखिलने दोन्ही फॅमिली व्यवस्थित सांभाळल्या. कल्पनाच्या मनात अजूनही राग आहे, म्हणून तिचं आणि नीताचं वारंवार भांडण होतं. म्हणजे नायकोडी पाणी इथे फॅमिलीमध्येच कुठेतरी मुरते. या फॅमिलीने आपल्यापासून अजून काय काय लपून ठेवलंय ते शोधायला पाहिजे. सर, मी तुषार आणि कल्पनाचे कॉल डिटेल्स काढले. सर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आराधनाकडे गेल्या 6 महिन्यापासून फोनच नाही. सर, अजून एक गोष्ट, या कल्पनाच्या मोबाईलवरनं एका नंबरवरती सतत फोन केला गेला. इनफॅक्ट सानवी गायब झाल्यानंतर सुद्धा हा तो नंबर. बोला, सानवीला का आणि कसं मारलं? नाही सर, आम्ही नाही मारलं सानवीला. काहीतरीच बोलताय साहेब. आम्ही नाही हो मारलं सानूला. शिंदे मॅडम, हे तुमच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स. तुमच्या फोनवरून एका नंबरवर सतत कॉल केले गेले आणि तो नंबर होता सिद्धेशचा. तुझा बॉयफ्रेंड आहे ना तो? काय, सानवी गायब झाल्यापासून त्याचं दुकान पण बंदच आहे. तुझं लग्न थांबवण्यासाठी आणि प्रॉपर्टीच्या वादाचा बदला घेण्यासाठी तू, तुझी आई आणि सिद्धेशने मिळून सानवीचा खून केला, बरोबर? नाही सर, आम्ही असं काहीच केलं नाहीये. आईचा तर या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. सर, मी खरंच सांगतोय सर, मी 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 काही केलं नाहीये सर. माझं आणि आराधनाचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे सर. निखिल काकाला माझ्या अफेअरबद्दल कळल्यावर त्याने आईला सांगून जबरदस्ती माझं लग्न ठरवलं. माझा फोनही काढून घेतला. मी आराधनाशिवाय राहू शकत नव्हतो म्हणून आम्ही पळून जायचं ठरवलं होतं. खरी कोणाला डाऊट येऊ नये म्हणून मी आईच्या नकळत तिच्या फोनवरून सिद्धेशला फोन करायचे. आराधनाच्या मेहंदीच्या आदल्या रात्री आम्ही पळून जायचा प्लॅन करत होतो. पण एकदा फोनवर बोलत असताना सानवीने ऐकलं. सिद्धू, अरे मी हे लग्न नाही करू शकत. आपण पळून जाऊया. दीदी, तू मला खरं सांग, तुला हे लग्न नाही करायचंय? तू कोणासोबत पळून चालली आहेस? दीदी, मला खरं सांग, मी सगळं ऐकलंय. काकू, सानवी, काकू लवकर या. सानवी, काकू, काय झालं? काकू, दीदी आता ना फोनवर कुणाशी तरी बोलत होती की मला हे लग्न नाही करायचंय, आपण पळून जाऊया. काय? हा, मी तुझा फोन काढून घेतला, तू माझा फोन वापरतेस? सानूबाई इकडे हे बघ. हे कोणाला सांगू नकोस हं? तुझ्या बाबांना सुद्धा नाही. ठीक आहे. जा. बघते तुला. पण सानवी तिचं तोंड बंद ठेवू शकत नाही हे तुम्हाला माहिती होतं. ती नक्कीच कुणाला तरी हे सांगेल, म्हणून तुम्ही सानवीला संपवलं. नाही सर, आम्ही खरंच काही केलं नाहीये. नाही हो, खरंच काही केलं नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. बघा रे, गाडी चेक करूया. कवर काढू. बघा रे, गाडी तर एकदम जुनी आहे, सीट कवर एकदम नवीन आहे. हॅलो, सर, मला कशाला आणलं सर? बस खाली. सानवी ज्या दिवशी घरातून गायब झाली त्या दिवशी सानवी घरातून निघाली आणि तू विरुद्ध दिशेला गेलास, जिथे CCTV नाही आहे. तुला बरोबर माहिती होतं कुठे CCTV आहेत आणि कुठे नाही आहेत ते.
तू सानवीला पकडलंस आणि तुझ्या गाडीमध्ये कोंडून ठेवलंस. नंतर तिचा खून केला आणि तिची बॉडी त्या झाडाझुडपांमध्ये टाकलीस. सानवीने तुझ्या गाडीची सीटचं कव्हर जे फाडलं होतं ते तू चेंज केलं आणि ज्या ठिकाणी तू तुझ्या गाडीचं सीटचं कव्हर चेंज केलंस तिथे आम्हाला तुझ्या जुन्या गाडीचं सीटचं कव्हर मिळालं. आता यापुढे तू सांगणार आहेस का मी तुला बोलतो करू? सर सान्वी माझी लाडाची होती सर. त्या दिवशी ती आराधनाला म्हणाली की बाबांना सांगू का. नेमकं काय सांगू हे जेव्हा मी बघायला गेलो सर तर सानू दीदी अगं सानू दीदी काय बोलत होतीस दीदीला बाबांना बोलेन म्हणून? एक सिक्रेट आहे, कुणाला सांगणार नाहीस ना? नाही. अगं आराधना दीदी एका मुलासोबत पळून जाणार होती. हो, मी काकूंना सांगितलं आणि आता हे लग्न होते ना ते फक्त माझ्यामुळे होते. मला आणि काकूलाच माहिती आहे. तू कोणाला सांगणार नाहीस ना? नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. चल आपण मेहंदी काढूया. चल. मी तिला मारणार नव्हतो सर. लग्न झाल्यानंतर सोडून देणार होतो, पण परिस्थिती वेगळी होऊन गेली होती हो सर. मला कळलंच नाही मी काय करू. मला सुचत नव्हतं सर. आणि तू प्रेमाने सांगितलं असतंस ना तर तिने ऐकलं असतं. आता एका निष्पाप जीवाला मारलंयस, आयुष्यभर जेलमध्ये सड. लहान मुलांना खरं खोटं बरं वाईट याची तसूभरही कल्पना नसते. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यासाठी कुतूहलाचीच असते. पण फक्त ही गोष्ट कुठे बोलावी, कोणासमोर बोलू नये याची समज त्यांच्यामध्ये आलेली नसते. सानवीला खरंच खरं खोटं बरं वाईट हे काहीच कळत नव्हतं आणि कुणाही समोर बोलायला नको अशी गोष्ट ती बोलून बसली. आराधना पळून जाणारे हे तिला जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा तिने सगळ्यात आधी आपल्या काकूला ही गोष्ट सांगितली आणि त्यामुळे खरं तर ते लग्न वाचलं. पण हीच गोष्ट जर ती बाहेर बोलली तर लग्नामध्ये आपली नाचक्की होईल या भीतीनं तिच्या चुलत भावानं तुषारनं तिला पकडून ठेवलं आणि नंतर यामागे आपला हात आहे हे लोकांना कळेल म्हणून त्यानेच तिचा खून केला. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत मी अभिजित खांडकेकर आज तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.